नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी GK आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 31 मे 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, प्रोजेक्ट कुशी कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, DRDO याद्वारे प्रोजेक्ट कुशी विकसित करण्यात येत आहे। प्रश्न दुसरा आहे, केंद्र सरकारने नुकतीच किती पिकांची MSP जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 पिकांची केंद्र सरकारने MSP जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, केंद्र सरकारने ऊसाची 2025-26साठी FRP किती प्रति क्विंटल जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 355 रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, केंद्र सरकारने ऊसाची 2025-26साठी FRPमध्ये किती टक्के वाढ केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4.41% FRP केंद्र सरकारने जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, इंटरनॅशनल एव्हरेस्ट डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 29 मे रोजी इंटरनॅशनल एव्हरेस्ट डे साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारे विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, INS तारिणी या जहाजाद्वारे भारतीय नौसेनाच्या 2 महिलांनी विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोणती कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ड्रूल्स पेट फूड ही कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न कंपनी बनली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ड्रूल्स पेट फूड भारताची कितवी युनिकॉर्न कंपनी बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4थी भारताची युनिकॉर्न कंपनी ही ड्रूल्स पेट फूड बनली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती कोटी रुपये FDI आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 164,875 रुपये FDI आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के गुंतवणूक झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 40% गुंतवणूक ही 2024-25मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, महाराष्ट्र राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के FDI वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 32% वाढ ही महाराष्ट्राच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, NDAच्या इतिहासात कोणत्या महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, श्रुती दक्ष या महिलेला NDAच्या इतिहासात पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, कोणत्या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कॅडेट तुकडी बाहेर पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, NDA। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुवर्णपदक जिंकले आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 16, 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने किती 1000 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3000 मीटरमध्ये।
मित्रांनो, हे होते 31 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन पाहिजे असेल किंवा आणखीन महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे नोट्स, महत्त्वाचे टॉपिक्स, महत्त्वाची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जॉईन नक्की व्हा. मेंबरशिप म्हणून तुम्हाला ऑफर आहे. चला तर इथेच थांबूया. धन्यवाद.